महाडमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री काळ आणि गांधारी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. पुराची शक्यता. गेले 2-3 दिवस पडणारा मुसळधार पाऊस यामुळे महाडमधील सावित्री, काळ आणि गांधारी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून पाण्याची पातळीही वाढली आहे. मुसळधार पाऊस असाच सुरू राहिला तर महाडमध्ये पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान येणारा संभाव्य पूर लक्षात घेता प्रशासनानेही कंबर कसली असून महाडमध्ये एनडीआरएफचे पथक गेले 1.5 महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत. शिवाय नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीवर 24 तास लक्ष ठेवून आहेत. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सावित्री नदीच्या भोई घाटावर आमचे प्रतिनिधी मनोज खंबे यांनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, दैनिक सागर डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत महाडच्या भोई घाटावर आणि गेले 2-3 दिवस पडणारा मुसळधार पाऊस आणि त्याच्यामुळे भरून येणारी सावित्री नदी आणि या नदीचं पाण्याची पातळी मोजणारे आपल्यासोबत गणेश पाटील आहेत नगरपालिकेचे आणि निवाते, आणि आपल्यासोबत जे पावसाळ्यामध्ये शासनाने आपल्याकडं ठाण म्हणून जे बसवलेले आहेत ते एनडीआरएफ टीम पण आहे. तर त्याबाबत आपण या आता जे वाढलेलं पाणी आहे त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत गणेश पाटील यांच्याकडून. गणेश पाटील, काय सांगाल, आता जे पाणी वाढलेलं आहे आणि ते कितपत आहे, इशारा पातळीजवळ पोहोचलंय की नाही पोहोचलंय? गेल्या दोन दिवस पाऊस खूप प्रमाणात पडतोय. तसंच महाबळेश्वर आणि रायगड परिसरामध्ये जोरात पाऊस पडतोय. त्याचं पाणी हे नदीला येते. नदीला आल्यामुळे पाण्याची पातळी वाढते, परंतु पाण्याचा प्रवाह पण वाढल्यामुळे आपल्याला आता 5-7 झालेले आहेत. 6 पर्यंत गेल्यानंतर धोक्याची पातळीचा इशारा देण्यात येतोय आणि 6:30 आपल्या बाजारपेठेत पाणी येतो. पण एवढं जरी प्रचंड पाणी असल्यामुळे असं पाऊस पडला असला तरी पाण्याचा प्रवाह हा खाली वाहत जात आहे आणि धोक्याची बातमी अजून काय जरी आली तरी प्रशासन बोटीसह सर्व तयार आहे. आणि आता हे महाबळेश्वरला किती पाऊस पडतोय? महाबळेश्वरला आता फोन लावल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे तिथे. महाबळेश्वर, प्रतापगडला आता ते 135 मिलीमीटर 152 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आता आपल्यासोबत एनडीआरएफचे प्रमुख दिलीप कुमार हे सुद्धा आहेत. काय सांगाल, आपण कशी तयारी करताय जर का पूर आला, महापूर आला किंवा काय झालं, पुढं आपत्ती आली तर कशी आपण तयारी करताय? अभी देख सकते हैं 2 दिन में लगातार इतनी अधिक बारिश हो रही है जिससे कि अभी बारिश होने से लैंडस्लाइड की घटनाएं घट सकती है, आवागमन में अवरोध पैदा हो सकता है, पेड़ गिर सकता है। तो इसीलिए हमारी जो भी यहाँ का जो प्रशासन, सिविल प्रशासन है, हमारे एनडीआरएफ की पूरे मुस्तैद के साथ पूरा रेकी कर रही है, घूम रही है, प्लस जागरूक भी आप पब्लिक को करे कि घर से बाहर नहीं निकले जिससे कि कोई ऐसी घटनाएं नहीं घटे। प्लस समय समय पर उन लोग को न्यूज के माध्यम से पेपर में उसको हाईलाइट किया जा रहा है कि कोई ऐसी घटनाएं नहीं घटती है तो उसको उसमें पहले ही बता दिया जाता है, सावधान कर दिया जा रहा है. तर ह्या आपल्या सावित्री नदीची भरून चालले त्याबद्दल जी माहिती सांगितली ती गणेश पाटील आणि एनडीआरएफचे प्रमुख दिलीप कुमार यांनी. कॅमेरामॅन वेदांतच्या सोबत मनोज खंबे, दैनिक सागर डिजिटल, रायगड.